आमचा विश्वास, आमची बातमी। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात चांगलाच उष्मा आलाय। प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार मैदानात उतरले असून सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 अ मधून एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे, ते म्हणजे मंगल भाऊलाल तांबडे। मंगल तांबडे यांनी अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात केली आहे, तर प्रभाग क्रमांक 24 अ मधील लढत आता रंगतदार होताना दिसते आहे। सिडको परिसरातील गोविंदनगर परिसरातील मंगल भाऊलाल तांबडे यांनी निवडणूक रिंगणामध्ये अधिकृत प्रवेश केलाय। महादेवाच्या आशीर्वादानं आणि विकासाचा संकल्प घेऊन आपण जनतेसमोर जात असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। याच ठिकाणाहून त्यांनी प्रभाग 24 अ मधील प्रचाराची सुरुवात करत घराघरात संपर्क साधण्यास प्रारंभ केलाय। प्रभागाचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास हा आपला मूलमंत्र असल्याचं मंगल तांबडे यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवत स्वच्छता व्यवस्था, नियमित पाणी पुरवठा, रस्त्यांचा विकास, आरोग्य सुविधा आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल। आता आमची दुसरी फेरी प्रभागात फिरण्यासाठी, त्यात गोविंदनगर प्रभागामध्ये 3-4 मेजर मुद्दे, दुर्लक्षित भागांमध्ये रस्त्यांची खूप जास्त गरज आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही कॅमेरे, पथदीप, स्ट्रीट लाईट हे बसणं अत्यावश्यक गरज आहे, कारण की हा सुशिक्षित प्रभाग आहे, संपूर्ण शिक्षित लोक आहे इथे। प्रत्येक जण इथलं टॅक्स पेयर आहे, प्रत्येक जण आपल्या कष्टाची कमाई देते टॅक्स म्हणून, आणि त्यांना त्या सुविधा भेटत नाहीये। रोड 4 वर्षापूर्वी खणलेला होता गॅसचा पाईपलाईन साठी, तर तो केलेलाच नाहीये। बरं, त्याच्यावर अपघात खूप झाले, पावसात लोक पडले, म्हातारे माणसं पडून गेले, अशी घटना घडलेली आहे। आणि रोड क्रॉस करण्याची पण सोय नाहीये, इतकी वाईट अवस्था आहे। पूर्ण पाणी भरतं आणि पिण्याचं पाणी तर वर्षभरापासून येतच नाहीये। म्हणजे आम्ही खूप वेळा फोन केलं, अर्ज केले, सगळं करून झालंय। म्हणजे हा जो न्यू एरियाच्या बॅक साईडला आहे, तो सगळ्या एरियात हा रोडचा प्रॉब्लेम आहे। कॉर्पोरेशनचे माणसं झाडाला येत नाही, फक्त गार्डन पर्यंत येतात, त्याच्या पुढे कधीच 20 वर्षात आले नाही। प्रभाग क्रमांक गोविंदनगर 24, आम्ही पाण्याचे इतके हाल चालू आहेत आमचे। आम्ही 30 वर्षांपूर्वी जी पाईपलाईन टाकलेली होती 4 इंची, त्याच्यावर आता एवढी लोकसंख्या वाढलेली आहे, तरी आम्हाला त्याच ह्याच्यावर पाण्याचा सप्लाय होतो। आमच्याकडे एक तर चढ आहे, त्यामुळे आम्हाला प्यायचं पाणी येत नाही, आम्हाला टँकर बोलवायला लागतात। टँकरचं पाणी, बोरचं पाणी पिण्यासाठी आम्हाला वापरायला लागतंय। रोडची प्रॉब्लेम आहे, रोड नीट नाहीये, मुलं शाळेत जाताना पाण्यात न जातात, अक्षरशः ओले शूज, सॉक्स घालून दिवसभर शाळेमध्ये तसे बसलेले असतात। प्रचारादरम्यान मंगल तांबडे थेट नागरिकांशी संवाद साधताना दिसतात। प्रभागातील समस्या ऐकून घेणे, त्या समजून घेणे आणि लोकसहभागातून उपाययोजना राबवणे या पद्धतीने विकास कामे उभारण्याचा आपला संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। विकास हा केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसायला हवा, असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिलाय। आपल्या गोविंदनगर मधील आपल्या हक्काचे सौ मंगल भाऊलाल तांबडे यांना आपण नक्कीच निवडून द्या, कारण आपल्या गोविंदनगर मधून मागच्या 25 ते 30 वर्षापासून कोणीही लोकप्रतिनिधी निवडून येत नाही। आणि त्याचबरोबर गोविंदनगर मध्ये सर्व सुशिक्षित असा वर्ग असून आपल्याकडे कोणाचंही लक्ष नसतं, त्यांचं लक्ष प्रामुख्याने सिडको प्रभागामध्ये जास्त असतं। गोविंदनगर मध्ये जर आपण बघितलं तर कायम पाणी बाहेर वाहत असतं। त्याचप्रमाणे रस्त्याचे परिस्थिती मागच्या 25 वर्षापासून आणि अनुभवतोय की रस्ते झालेले नाहीत, आणि झाले तरी वरच्यावर करतात आणि ते पूर्णपणे होत नाही। त्याचप्रमाणे इतर प्रभागामध्ये जर बघितलं तर आपण पूर्णपणे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत। गोविंदनगरमध्ये कुठलाच रस्ता कॉन्क्रीटचा झालेला नाहीये, आणि फक्त मतदानाच्या वेळेस लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याचप्रमाणे महानगरपालिका यावेळेसच लोकप्रतिनिधी येतात आणि आपण प्रामुख्याने त्यांना मतदान करतो। पण माझं मत आहे की गोविंदनगरचा रहिवासी आपल्या एरियातला, आपल्या प्रभागातला असेल तर तो नक्कीच आपल्याला वेळच्या वेळी मदत करेल आणि आपल्याला सहकार्य करेल। आमच्या अपेक्षा ह्याच आहे की आमचे जे पाण्याचा प्रॉब्लेम आणि पिण्याचा आणि रोडचा, हे तरी त्यांनी मनावर घेऊन आमच्यासाठी कॉर्पोरेशन करून त्याच्यामुळे आम्ही आता प्रभागात फिरत असताना आम्हाला समस्या सगळ्या नागरिकांकडून समजत आहे, आणि ते मुद्दे आम्ही ऑलरेडी आमच्या परिचय पत्रकात ऑलरेडी टाकलेले आहे। ते सगळे स्वतंत्र जलकुंभ या भागासाठी, नवीन रस्त्यासाठी, स्ट्रीट लाईट, रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकात, हे
होणार 1 वर्षाच्या आत हे सगळे काम आम्ही मार्गी लावणार आहे, हे आम्ही त्यांना वचन दिलेलं आहे आता. आणि हे कामात 3 महिन्याच्या आत लगेच सुरुवात होऊन जाईल. रस्त्याचं पण, पाण्याची पाईपलाईनचं पण, जलकुंभाचं काम पण येणाऱ्या 6 महिन्यात, निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यात आपण याच सगळ्या मंडळींना घेऊन नारळ फोडणार आणि जलकुंभाचं काम चालू करून देणार. विकास हा केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसायला हवा, असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिलाय. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग 24 ही जागा चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. मंगल भाऊलाल तांबडे यांच्या सक्रिय प्रचारामुळे या प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आलाय. तर ही लढत आता अधिकच लक्षवेधी होत चालली आहे. एकीकडे उमेदवारांची जोरदार तयारी, तर दुसरीकडे विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी. नाशिक मनपा निवडणूक दिवसेंदिवस अधिकच तापत चालली आहे. प्रभाग 24 मधील ही लढत नेमकी कुणाच्या पाड्यात जाणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.